चला नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे 120 डेजच्या नवोदयच्या चॅलेंजमध्ये. तर आता काल आपण शिकलो आहोत की नवोदयचं एक्झाम डेट केव्हा आहेत, कसे फॉर्म भरायचे आहेत आणि तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे. आज मी नवोदयचं पेपर पॅटर्न बद्दल सांगणार आहे. तर पेपर पॅटर्न तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक असतं आणि त्यानुसार तुम्ही पेपर पॅटर्न. आता हे बघा, मॅथ्स मध्ये सर्वच टॅलेंटेड असतात. जवळपास 90% लोकांची उत्तरं बरोबर येतात. पण विषय असतो टाइम मॅनेजमेंटचा. तर टाइम मॅनेजमेंट पण मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे आपल्या सिरीजमध्ये. कसं कसं मॅथ्समध्ये कोणत्या क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आणि कसं सॉल्व्ह करायचं आणि ऑप्शन वाईज पण कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला पूर्ण सांगणारच आहे. तर मी तुम्हाला पेपर पॅटर्न समजून देतोय. आपल्याला नवोदयमध्ये 3 विषय असतात. तर मेंटल ॲबिलिटी एक असतं, अजून मॅथ्स असतं आणि लँग्वेज असतं. तर त्यामध्ये किती क्वेश्चन्स असतात आणि त्या एका क्वेश्चनसाठी किती टाइम असतो आणि टोटल किती क्वेश्चन्स असतात त्याच्यासाठी किती टाइम असतो आणि किती मार्क्स असतात हे मी तुम्हाला आज प्रॉपरली समजून सांगणार आहे. तर इकडे लक्ष द्यायचंय की मेंटल ॲबिलिटी आपण मराठीमधून बुद्धिमत्ता म्हणतो. तर बुद्धिमत्ताचे 40 क्वेश्चन्स असतात मेंटल ॲबिलिटीचे आणि त्यासाठी मार्क्स असतात 50 आणि टाइम असतो 60 मिनिट्स म्हणजे 1 घंटा टाइम असतो. आणि गणिताचे 20 क्वेश्चन्स असतात 25 मार्क्स असतात त्यासाठी आणि त्याला 30 मिनिट्स टाइम असतो म्हणजे अर्धा घंटा. आणि लँग्वेज तुम्हाला तुमच्या मनावर असते. दोघी लँग्वेज दिलेल्या असतात. प्रत्येक पूर्ण प्रश्नपत्रिका मराठीमधून पण आणि इंग्लिशमधून पण दिलेली असते. तर त्यात बघा 20 क्वेश्चन्स असतात आणि 25 मार्क्स. लँग्वेज म्हणजे तुम्हाला पॅसेज येईल की पॅसेज मधून तुम्हाला उत्तर शोधून लिहायचे. त्यासाठी तुम्हाला कसं हँडल करावं लागतं, कसं सॉल्व्हिंग करावं लागते हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि त्यासाठी असतात 30 मिनिट्स. आणि टोटल टाइम, आता हे तर झालं प्रत्येक सब्जेक्ट वाईज. आता तुम्हाला कळालं असेल तुम्हाला सब्जेक्ट किती आहे. 3 सब्जेक्ट आहेत, मेंटल ॲबिलिटी, मॅथ्स आणि लँग्वेज. तर टोटल टाइम किती आहेत, 2 आवर्स म्हणजे 2 घंटे टोटल टाइम्स आहेत. क्वेश्चन आहेत 80 आणि मार्क्स आहेत 100. तर तुम्हाला कळाले असेल तुमचा पेपर किती मार्काचा आहे आणि किती टाइम आहे तुम्हाला आणि तुम्हाला किती क्वेश्चन्स आहेत. तर त्या टाइम नुसार तुम्हाला कसे क्वेश्चन्स हँडल करायचे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि नसन कळत तर तुम्ही ह्या चॅनल सोबत एकदम जॉईन राहा. मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगेल. आणि अजून एक एक्स्ट्रा गोष्ट की जे पण अपंगत्व असेल ज्या मुलांना, नाहीतर जे मुलं डिसेबल असेल त्यांच्यासाठी 40 मिनिट्स एक्स्ट्रा असतात. त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं. ते जर असेल तर तुम्हाला 40 मिनिट्स काय भेटतील, एक्स्ट्रा भेटतील. आता हा समजला तुम्हाला पेपर पॅटर्न. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून काही वेगळं शिकवणार आहे. मग 2-4 व्हिडिओ झाले की आपण 120 डेज पूर्ण नवोदयचं बुक घेणार आहोत आणि नवोदयचं बुक पूर्ण सॉल्व्ह करून मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये कसे कसे ट्रिक्स वापरायचे, कसे कसे मेथड्स असतात हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी नवा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला तो नोटिफिकेशन मध्ये येऊन जाईल. थँक्यू.